राष्ट्रवादीच्या ओमी कलानी यांनी वाजत गाजत भाजपमध्ये प्रवेश करून UDAची घोषणा केली। मात्र 2 दिवसातच UDAला गळती लागली असून आरपीआय आठवले गटाने शिवसेनेसोबत युती केली आहे। ओमी कलानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रमाणाबाहेर हस्तक्षेप करून आरपीआयच्या जागांवर दावा केल्याचा आरोप रिपाई नेत्यांनी केला आहे। याबाबत सोमवारी रात्री जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि आरपीआयच्या स्थानिक नेत्यांमध्ये पार पडलेल्या बैठकीत आरपीआयला 13 जागा देण्यात आल्या आहेत। भाजपने आम्हाला 12 जागा देण्याचं मान्य केलं होतं, मात्र युतीमध्ये टीम ओमी कलानीचा समावेश झाल्यानंतर त्यांनी आमच्या निवडून येणाऱ्या जागांवर दावा केल्यानं UDA आणि भाजपच्या युतीतनं बाहेर पडत असल्याचं आठवले गटाकडून स्पष्ट करण्यात आलं। भाजपची परिस्थिती आज अशी आहे का भाजप कमी आणि टीम ओमी कलानीचं त्या भाजपमध्ये वर्चस्व जास्त असं दिसून यायला लागलं। तर रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता हा स्वाभिमान कार्यकर्ता असतो, रिपब्लिकन कार्यकर्ता हा आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता असतो। हे आम्हाला सहन झालं नाही। कोणाची दबंगगिरी, दादागिरी, गुंडेशाही रिपब्लिकन पक्ष कधी सहन करणार नाही। पण रिपब्लिकन पक्ष त्या प्रक्रियेतून बाहेर पडणंच योग्य आहे। उल्हासनगरचा विकास आणि उल्हासनगरच्या विकासासाठी शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकत्र आलेली आहे आणि जागा वाटप झालेलं आहे। गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही उल्हासनगरमध्ये बरोबर आहोत आणि याही पुढे उल्हासनगरचा विकास एक हाती करण्यासाठी आम्ही शिवसेना आणि आरपीआय एकत्र आलेलो आहेत आणि युती झालेली आहे।